नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की हॉल तिकीट संदर्भातला विषय आहे खरं तर हा. कारण ज्यांचं ऍप्लिकेशन झालेलं आहे किंवा ज्यांचे ऍप्लिकेशन भरलेले आहेत व्यवस्थित जीडीसीए परीक्षेसाठी, त्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ. सर्व विद्यार्थ्यांसाठी, तर कोणीही असो, जिकडनं फॉर्म भरलेत, कुठलाही व्यक्ती असो, काही असू द्या, त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. तर काय आहे हा विषय आणि कशा प्रकारे तुम्हाला काही गोष्टी प्लॅन करता येतील, या सर्व गोष्टीचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये दाखवणार सुद्धा आहे की काय कारण असू शकतं रिजेक्ट होण्याचं आणि कशा प्रकारे रिजेक्ट होतात फॉर्म. ठीक आहे, तर ते तुम्हाला दाखवतोही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी खूप उपयुक्त व्हिडिओ असू शकतो हा आणि चांगली माहिती मिळू शकते. चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर तुम्हाला काय करायचंय, इकडे जीडीसीएचं जे पोर्टल आहे आपलं, त्याच्यावरती लॉग इन करायचंय. म्हणजे gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जायचं. इथे आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकून घेऊ. तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही टाका. तर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला. तर ज्या कारणाने आपण हा व्हिडिओ जो बनवतो आहे, ते कारण असं आहे की बघा, इकडे तुमचा जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर हे अशा प्रकारे येतं. तर याच्या रेक्टिफिकेशनसाठी मे बी कॉल केला गेला असेल यांना, पण ते काय झालं नाहीये. तर हे जी गोष्ट आहे आपण सांगतो आहोत, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं यांनी काय केलंय बघा, ज्या काही गोष्टी आहेत अपलोड केलेल्या नाहीत कुठल्या, ज्यामध्ये कारण दिलेलं आहे, इकडे सर्व त्याला दिसतं ऍप्लिकेशन इन्क्वायरीमध्ये, इथे दिसणारच तुम्हाला ते. पण ते दुसरीकडे इथं नाही दिसलं तर बाकी ठिकाणी कसं चेक करायचं तेही सांगतो तुम्हाला मी. डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर एक्सपिरियन्स अंडरटेकिंग सर्व्हिस परमनन्सी प्रूफ अँड ऑल्सो द फोटो अटॅच नॉट व्हिजिबल किंवा रेकग्नायझेबल म्हणू शकतो आपण त्याला. आणि ते क्लिक केल्यानंतर सबमिट करा म्हणून असं पण विचारलं जातं. क्लिक केल्यानंतर तो डायरेक्ट तुमच्या पेजवरती जातो. तर ज्यामध्ये आपण तुमचे फॉर्म वगैरे पेड केलेले असते, फीस, त्या पेजवरती जाणार ते. तर आपण थोडा वेट करूया, थोडी साईट स्लो असल्यामुळे. तर हे बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला दिसणार इकडे. तर तुम्हाला इकडनं ह्या ज्या गोष्टी आहेत, इथे आता ज्या गोष्टी दिसत आहेत, तिथे रिजेक्शनचं कारण काय दिलंय बघा. स्क्रुटिनी स्टॅटस जे आहे, याच्यामध्ये जे स्टॅटस दिसतं ना, यामध्ये रिजेक्टेड आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, स्क्रुटिनी झालेली आहे आणि हे रिजेक्टेड का केलेलं आहे, कारण त्याचं फोटोकॉपी अँड साईन नॉट प्रॉपरली, म्हणजे ते फोटोकॉपी आणि साईन चांगल्या प्रकारे त्यांनी अपलोड केली नाहीये. आणि फोटो साईज किंवा साईन त्याची साईज आहे ती ऍज पर नोटिफिकेशन नसावी, म्हणून ते रिजेक्ट केलेलं आहे फॉर्म यांचा. आता फीस पे केलेली असते, फीस पे केल्यानंतर काही ती माघारी मिळत नाही आपल्याला. तर हेच जर समजा तुम्हाला कसं चेक करायचं, इथं जर तुम्हाला दिसत नसेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना कोणाला दिसत नाहीये, तर तुमचा ज्यावेळेस फॉर्म ओपन होईल त्याचं मेन पेज जे आहे, तर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस तुमचं मेन पेज अशा प्रकारे दिसेल लॉग इन केल्यानंतर. आणि त्यानंतर काय करायचंय, माझे खातेमध्ये जायचं. इकडे माझे खातेमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल बघा, हे अशा प्रकारचा फोटो आहे, त्यामुळे ते रिजेक्ट केलेलं आहे, ते कारण असेल ज्यात. किंवा इथं जरी बघितलं आपण, आता तुम्हाला हे नाव वगैरे दाखवणार नाही मी, सगळं ब्लर करतोय. तर हे जे फोटो एवढ्या साईजमध्ये आणि हा अक्षर जे हस्ताक्षर अशा या साईजमध्ये नाही चालत. सो त्यामुळे या कारणामुळे हे फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे. तर हे अशा प्रकारे नाही चालत. तुम्ही ते प्रॉपर जो फॉर्मॅट दिलाय त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहिजे असतं. ठीक आहे, तर ज्यावेळेस तुम्ही इथे जाल त्यावेळेस तुम्ही खाली माझा अर्जामध्ये जीडीसीए याच्यात गेला तुम्ही, तर इकडे तुम्हाला लगेच दिसेल हे. ठीक आहे, तुम्हाला ज्यांना कोणाला जर समजा नाही पुढे दिसत किंवा जिथे काही स्टॅटस दिसत नाही, ज्या लोकांना चेक करायचे की माझं स्क्रुटिनी स्टॅटस काय, ऍक्सेप्टेड आहे, रिजेक्टेड आहे, तर त्या गोष्टी इथे दिसू शकतात तुम्ही. ठीक आहे, मुख्य पृष्ठावरून जायचं, माझे खाते, माझ्या खात्यामधून माझा अर्ज जीडीसीला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व गोष्टी दिसतील. स्क्रुटिनी स्टॅटस इथे ऍक्सेप्टेड असतील तर काहीच येणार नाही, फक्त ऍक्सेप्टेड येईल इथे मोठ्या अक्षरामध्ये, आणि रिजेक्टेड असेल तर त्याचं कारण दिलं जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. सो मेक शुअर करायचंय, ज्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरलाय त्यांना तुम्ही कनेक्ट करा. किंवा आता हे काही होणार नाही, याचं काही म्हणजे मिळणार नाही तुम्हाला खरं तर त्यामुळे तो फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे, बाद झालेला आहे, तो पुढच्या वर्षीच तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागेल. यावर्षी काहीही पर्याय नाही. ज्यांचं इथे ऍक्सेप्टेड आहे त्याच लोकांना हा
हॉल तिकीट मिळेल, बाकी लोकांना मिळणार नाही. आताच आपण पाहिलं की कशा प्रकारे ते रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात, कारण जे काही विद्यार्थी आहेत, ज्यांनी कोणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांनी परीक्षेसाठी जीडीसीएच्या मे 2026 साठी, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज चेक करून घ्या सर्व गोष्टी. तुमचा फॉर्म ऍक्सेप्टेड आहे का नाहीये, ते ऍक्सेप्टेड आहे का नाही हे कुठं चेक करायचं ते मला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला थोडंसं मागे जावं लागेल. एक मिनिटं मागे जा आणि पुन्हा पहा व्हिडिओ. त्यामध्ये सर्व स्टेप्स दिलेले आहेत कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. आणि रिजेक्ट होण्याचे मुख्य कारण काय असू शकतात, ज्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला समजा एखाद्या वेळेस असं असू शकतं की तुमची सही जी आहे ती तुम्ही अपलोड केलेली असते, पण ती थोडीशी एकदम ब्लर असते किंवा ती दिसतच नाही अशी पण असते. त्यानंतर फोटो पण, जो तुम्ही पासपोर्ट साईजचा फोटो वापरता तो सुद्धा फोटो एकदम दिसणार नाही या लेवलला असतात. सो त्यामुळे मेक शुअर करायचंय की ह्या ज्या गोष्टी आहेत, आता हे रिजेक्ट ज्यांचं झालेलं आहे त्यांना काहीच पर्याय नाहीये. त्यांनी डायरेक्ट पुढल्या वर्षी अप्लाय करायचं, रिफंड पण मिळत नसतात हे पैसे, कारण हे तुम्ही एकदा ऍप्लिकेशन भरलं की ते त्याच्या अगोदर तुम्हाला परमिशन पण मागितली जाते. ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन भरता किंवा ऑनलाईन फिल करता त्यावेळेस तुम्हाला परमिशन मागितली जाते की सर्व गोष्टी तुमच्या बरोबर आहेत का, व्यवस्थित आहेत का. तर ह्या जर गोष्टी व्यवस्थित नसतील तर मग तुम्हाला त्याचा तुम्ही जरी सबमिट केलं, जरी चेक करून, आणि तर त्याचा उपयोग होत नाही. मग ते काही ना काही कारणास्तव रिजेक्ट होतात. ज्यामध्ये मुख्यत्वे काय होतं की महिलांच्या बाबतीत, ज्यामध्ये महिला ज्या लग्न झालेल्या असतात किंवा त्यांच्या नावात बदल असतो, जसं की आधार कार्ड जे असतं त्याच्यावरती वेगळं नाव असतं, त्यानंतर तुमच्या जे डॉक्युमेंट्स असतात शिक्षणाचे डॉक्युमेंट्स त्याच्यावरती वेगळं नाव असतं. आणि ते काही वेळेस काय होतं की लग्न झाल्यानंतर नाव चेंज करतात महिला, किंवा एखाद्याचं समजा नाव असेल की समजा समीर नाव असेल किंवा समर्थ नाव असेल तर त्याचं समीर करायचं असेल, अशा प्रकारे काही असू शकतं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत या नाव चेंज केल्याचं राजपत्र आपल्याला जोडायला लागतं, त्यासाठी त्या प्रत्येक याच्यासाठी ते मुख्य कारण असतं की तुमच्या नावात बदल असणे. त्यानंतर दुसरं एक कारण असतं की ज्यामध्ये तुमचा फोटो किंवा सही व्यवस्थित अपलोड न करणे किंवा जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित विजिबल नसणे, हे मुख्य कारण असतात. त्यामुळे तुम्हाला मी मागे दाखवलं आता की ज्यामध्ये तुमचा फोटो, त्या जे स्टुडंट्स आहेत त्यांचा फोटो एकदम क्लिअर नाहीये, तिथे रिझन सुद्धा स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं. सो त्यामुळे तुम्ही चेक कसं करायचं, सुरुवातीचं जे प्रोफाईलचं मेन पेज आहे त्यावरती सुद्धा दिसतं. जसं तुम्ही मागे जाऊन बघितला व्हिडिओ तर त्यात दिसेल तुम्हाला की कुठे चेक करू शकता. प्रोफाईलचं जे तुमचं मेन पेज असतं मुख्य पृष्ठ, त्याच्यावरती तुम्हाला साईडला दिसतं कशा कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे किंवा ऍप्लिकेशनचं काही स्टेटस आहे, ह्या सर्व गोष्टी तिथे दिसतात. पण तिथे जर नाही दिसले तर तुम्हाला शेवटी काय करायचे, माझा अर्ज जे आहे ज्याच्यामध्ये आपण स्टेप्स दाखवलेले त्या स्टेप्स फॉलो करून तुम्हाला तिथे चेक करायचे. आजच चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला असं नको व्हायला की तुम्ही कॉल कराल आणि विचाराल सर माझं हॉल तिकीट नाही आलं, मग तुमच्या याच्यामध्ये काहीतरी रिजेक्शन क्वेरी आलेली असणार किंवा काहीतरी प्रॉब्लेम आलेला असणार, तर त्या गोष्टीमुळे तुम्ही पुन्हा कॉल कराल. मग त्यापेक्षा आज चेक करा तुमचं पूर्ण रजिस्ट्रेशन नंबर किंवा जे काही युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे तो पासवर्ड व्यवस्थित चेक करा, टाका, आणि त्यानंतर तुमचं जे काही प्रोफाईल आहे त्यात लॉग इन करून सर्व गोष्टी ह्यात चेक करा. ज्या विद्यार्थ्यांच्या सिक्युरिटी स्टॅटसमध्ये जर मेन्शन केलेलं असेल की या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना, जेवढे काही विद्यार्थी आहेत ज्यांचं फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट मिळणार नाही. सो किंवा त्याचं कारण तो फॉर्मच ऍक्सेप्ट झाला नाही त्याच्यामुळे त्यांना हॉल तिकीट मिळणार नाही. तर मेक शुअर करा की आजच चेक करा. तर तुम्हाला चेक नसतं करता येत तर तुमचं पासवर्ड वगैरे चेक करा, तुम्ही सेव्ह केलेला आहे तर तो चेक करून टाकून चेक करा. जर तुम्हाला नाही समजलं काही तर कसं चेक करायचं तर आम्हाला कॉल करा, आम्ही सांगू तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. पण नक्की चेक करा एकदा, कारण चेक केल्याशिवाय तुम्हाला ते हॉल तिकीट मिळणार नाही. तुमचा जर सिक्युरिटी स्टॅटसमध्ये फॉर्म ऍक्सेप्टेड असेल तर आणि तरच तुम्हाला जीडीसीए मे 2026च्या परीक्षेसाठी हॉल तिकीट मिळेल. हॉल तिकीट एक या पुढच्या आठवड्यामध्ये येण्याची जास्त शक्यता 10-11 तारखेपर्यंत. तर तोपर्यंत वेट करा. जर ज्यावेळेस येईल हॉल तिकीट मी त्यावेळेस तुम्हाला सांगेलच की हॉल तिकीट कधी येणार आहे, किंवा जर या आठवड्यात आलं तर या आठवड्यातही तुम्हाला सांगेल कुठून डाउनलोड करायचं, कशा प्रकारे करायचं, याही गोष्टी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. तर हे सांगण्याचा उद्देश हा आहे कारण बऱ्याचशा लोकांचे कॉल आलेले आहेत, आम्हाला जर हॉल तिकीट आलेलं नाही, आमच्या प्रोफाईलमध्ये स्टॅटस असं येतं की असं असं झालेलं आहे, तर त्याचं काय कारण असेल, आता तो फॉर्म मिळेल का आम्हाला, तर हा फॉर्म पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की तो फॉर्म तुमचा रिजेक्ट झालेला असतो, सो त्यामुळे त्याच्यात दुसरा काहीच पर्याय नाहीये. तो तुमचा एकदा फॉर्म रिजेक्ट झाला की रिजेक्ट झाला, तो पुढच्या वर्षी तुम्हाला अप्लाय करायला लागतो. आणि रिजेक्ट झाल्याच्या अगोदर ज्यावेळेस रिजेक्ट होतो त्यावेळेस तुम्हाला ते चान्स पण दिला जातो की तुम्ही तो फिल करायला पाहिजे, पण आता ते चान्स गेलेला आहे कारण सर्व फॉर्मची छाननी झालेली आहे, त्यामुळे आता ते शक्य नाहीये. तर ज्या विद्यार्थ्यांचं सिक्युरिटी स्टॅटस वेगळं आहे किंवा फेल आहे किंवा ऍक्सेप्टेड नाहीये त्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म किंवा हॉल तिकीट मिळणार नाही.
तर लक्ष द्या, ह्या सर्व गोष्टी तुम्ही एकदा चेक करा. नाही काही समजलं तर कॉल करा आम्हाला, तर आम्ही तुम्हाला मदत करू. ठीक आहे. आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी जीडीसीए साठी फॉर्म भरलेला आहे किंवा ज्या तुमच्या कलिगने भरलेला असेल त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. त्यांना खूप मदत होऊ शकते या गोष्टीची, कारण याचं कोणाला माहीत नाहीये. कारण एकदा फॉर्म भरला तुम्ही की ते सोडून दिलेला असतो तुम्ही, आणि तुम्ही अभ्यासाला लागता किंवा बाकीचे कामं करायला लागता. तर चेक करणं आपलं काम आहे. तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झालाय नाही झाला या सर्व गोष्टी टाइमली चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी टाळू शकता. आणि ज्यांच्याकडनं तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यांना कनेक्ट करू शकता तुम्ही, विचारा त्यांना. किंवा तुम्ही स्वतः जरी भरला असेल तर मे बी चुकीचं काहीतरी भरलं असू शकतं तुम्ही. एकदा चेक करा लॉग इन करून. आणि काही तुम्हाला नाही चेक करता आलं तर कॉल करा आम्हाला, आम्ही सांगू तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. वेलकम. कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही सांगा. जीडीसीए बद्दल असो किंवा कॉपरेटिव्ह सेक्टर बँकिंग कुठलाही असेल तर तुम्ही नक्की विचारा. आपण त्याबद्दल नक्की आपण प्लॅन करूया की प्रत्येक विषयाबद्दल तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करूया आणि सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला ती गोष्ट समजेल आणि सगळे जे लोक आहेत त्यांना एक्झॅक्ट कळेल की कशा प्रकारे तुम्ही काम करायला पाहिजे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.